दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे तयार झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातल्या मान्यवरांनी सर्वांना जाहीर आवाहन केलंय। मराठा क्रांती मोर्चानं शिस्तीचा, संयमाचा एक आदर्श घालून दिला। मराठा समाजानं सनदशीर मार्गाने केलेल्या या शक्ती प्रदर्शनाची सरकारनं योग्य दखल घेतली नाही। या आंदोलनादरम्यान मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यात कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेला, ही अत्यंत दुःखद घटना आहे। हिंसक आंदोलनामुळे वातावरण तापलं तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही। मराठा समाजानं आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा, परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा। आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कोणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवं। मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्ता आणि वडीलधारा समाज आहे, त्यामुळे समाजातल्या इतर घटकांप्रती त्याची जबाबदारी ही मोठी आहे। आपण छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतो, तर आपल्या हक्कांची लढाई आपल्यालाच लढायची, ती अखेरच्या टप्प्यापर्यंत न्यायची आहे, असा निर्धार हवा।